थँक्यू एमबीसी. गुड मॉर्निंग. हाऊ आर यू आर डुईंग? आणि गुड मॉर्निंग. इतकं सुंदर आणि इतकं छान प्रेझेंटेशन सगळ्यांचं ऐकल्यानंतर नाव आय एम चार्ज अप. पहिली आणि महत्वाची गोष्ट, आय एम नॉट हिअर टू टीच एनिथिंग. खरं सांगते, कारण तुमच्या सगळ्यांचे एक्सपिरियन्स आर मच मोर वाईडर अँड आय एम हिअर टू लर्न फ्रॉम यू ऑल. ओके. आणि जसं म्हणतात की प्रत्येकांचा स्वतःचा कंटेंट असतो. ओके. तो कंटेंट सगळ्यांकडे असतो, बट द मॅजिक इज क्रिएटेड जेव्हा आपल्याला कळतो तो कंटेंट कसा सांगायचा. बरोबर. सो इट्स नॉट अबाउट व्हॉट वी नो, इट्स अबाउट हाऊ वी प्रेझेंट. अँड फॉर दॅट प्रेझेंटेशन युअर सबकॉन्शियस जे ऑलरेडी आहे त्याच्यावर तुम्हाला वेगळी तयार करायची गरज नाही पडली पाहिजे. बरोबर. हा तुमच्या जर स्वतःच्या म्हणतात ना रक्तात भिनलेला असेल गोष्ट, कसं बोलायचं, काय बोलायचं, तर मग त्याच्यासाठी आपल्याला वेगळा प्रयत्न करायची गरज पडत नाही. गरज काय असते ती फक्त मग आपला कंटेंट प्रोड्यूस करायची, कारण मॅजिक इज ऑलरेडी विदिन यू. ही मॅजिक कशी क्रिएट करायची हे थोडंसं 15-20 मिनिटात आपण बोलणार आहोत. आणि ऍज आय सेड की एव्हरीबडी इज वेल नोन. जे तुम्ही करतात म्हणजे खूप अप्रिशिएट करते मी. सगळ्यांचे प्रेझेंटेशन मी ऐकले. संजय सरांचे इतकं सुंदर पॉझिटिव्ह होतं की मला स्वतःला असं चार्ज अप झालेलं आहे. सो वन्स अगेन वेलकम यू ऑल. सो जसं मी म्हणत होते की मला ना एमबीसी सारख्या प्लॅटफॉर्म यायला खूप आवडतं, कारण 2-3 गोष्टी आहेत. इकडे फक्त बिझनेस नो बकवास, म्हणजे बिझनेस करा आणि त्याच्यासाठी मानसिकता काय करायची तर आपण ती करूया. बरोबर. दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मला इकडे लोक मला डायरेक्ट विचारतात, डज एनएलपी वर्क, म्हणजे मुद्द्याला डायरेक्ट हात. ओके. बाकी हे म्हणजे इफ इज गोइंग टू वर्क ते आम्ही त्यांच्याबद्दल बोलू. तेव्हा माझं एकच प्रश्न उत्तर असतं लोकांना की व्हॉट एव्हर वर्क्स इज एनएलपी. ओके. सो आपल्याला माहिती आहे की 9 ते 5, 9 ते 10, रात्री 9 ते 9 प्रत्येकाचं वर्किंग शेड्यूल वेगवेगळं आहे आणि आपण ते काम करत असतोच. बरोबर. त्याच्यासाठी तुम्ही सकाळी नेटवर्किंग करता, जो तुमच्या कामाच्या व्यतिरिक्त वेळ आहे. कारण तुम्हाला माहिती आहे कामाच्या वेळेस आपण नेटवर्किंग केलं म्हणजे एक्स्ट्रा नेटवर्किंग, तर वी आर गोइंग टू म्हणतात ना कॉम्प्रोमाइज ऑन आवर वर्किंग आवर्स. म्हणून तुम्ही सकाळी इकडे आहात, बिझनेस साठी आहात. कारण का यू हॅव नोन द पाथ की कामाचा वेळ वेगळा आहे आणि नेटवर्किंग साठी वेळ वेगळा आहे. बरोबर. हेच आपल्याला पण प्रत्येक ठिकाणी जमतं का? एमबीसी किंवा एंटरप्रेनर हा आपला तुमचा एक रोल आहे. आज मी इकडे मोटिवेशनल स्पीकर आहे, हा माझा एक रोल आहे. बरोबर. बाकीचे रोल माझे काय आहेत? मी एक आई आहे, मी एक फॅशन डिझायनर आहे, मी एक मुलगी आहे. आणि मग प्रत्येक रोल मध्ये जेव्हा आपण असं प्लॅनिंग नाही करू शकत तेव्हा कुठेतरी या रोलवर पण त्याचं प्रेशर येतं. अग्री? इफ यू अग्री जस्ट थम्स अप. इज इट ऑल्सो अबाउट बॅलन्सिंग एव्हरीथिंग? इट्स नॉट अबाउट जस्ट डुईंग वन थिंग प्रॉपरली, बट हाऊ वी कॅन बॅलन्स एव्हरीथिंग. आणि आपलं व्हील बॅलन्स कोण करणार? बाजूचा? नो, आपण करायचं ते. म्हणून एज आय सेड की अशा प्लॅटफॉर्म मला खूप आवडतं, कारण 20 मिनिटात जे मी एका तासात सांगते ना, इकडे आल्यावर मी 20 मिनिटात पण सांगते, कारण मला माहितीये हाऊ मच टाइम इज मनी आणि हाऊ मच टाइम इज इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ अस. राईट. सो इफ यू ऑल ओके, आय विल स्टार्ट विथ माय प्रेझेंटेशन. इंटरॅक्टिव्ह असू दे प्रेझेंटेशन, मजा येईल. Unmute yourself and you can just answer couple of things. बरं. Why in मराठी? ओके. एखादं फ्रेंच गाणं कितीही सुंदर असू देत, पण जर मला फ्रेंच येत नाहीये ना, आय विल एकदा ऐकेन, परत ऐकणार का मी? नाही, कारण मला ते कळणार नाही. बरोबर. सो मराठी रादर दॅन भाषा हा माझ्यासाठी एक अनुभव आहे. बरोबर. सो जेव्हा अनुभव आपण एखाद्या भाषेतनं सांगतो, म्हणून एनएलपी इन मराठी इज नॉट अबाउट मराठी भाषा, इट्स अबाउट शेअरिंग एक्सपिरियन्स. एनएलपी म्हणूनच इट्स आर्ट अँड सायन्स. जेवढाच तो अनुभव आहे तेवढंच त्याच्यामध्ये सायन्स आहे. आणि जर आपल्याला एखादी गोष्ट अनुभवातनं सांगण्यासाठी एक असं टूल मिळालं की जे प्रॅक्टिकली आपण यूज करू शकतो, तर काय मजा येईल नाही का? वेल, दॅट इज एनएलपी. आणि त्याच्यातलं एक सिंगल प्रॉडक्ट आपण आज घेतो आहे, यिन अँड यांग, म्हणजे मेटा मॉडेल आणि मिल्टन मॉडेल. एज आय सेड, मी एक बिझनेस वुमन आहे, पण मी एक पॅरेंट पण आहे. या दोन्ही गोष्टी जेव्हा यिन आणि यांग सारख्या एका प्रकारे म्हणतात ना त्या वेल वर्स्ड होतात, तेव्हाच आयुष्याचं आपलं जे चाक आहे ना ते पुढे सरकतं. बरोबर. आणि ह्याच्यासाठी या दोन्ही गोष्टींची मेळ कसे करता येईल, इट्स अबाउट यिन अँड यांग.
आणि त्याच्यामध्येही NLP मध्ये आपण म्हणतो की मेटा मॉडेल आणि मेल्टन मॉडेल. प्लीज नावामध्ये जाऊ नका, नावामध्ये काही नाहीये. इट्स मोर अबाउट द experience. So I welcome you all for next 15 minutes to have this experience of extraordinary magic, how we can make a change आपण आपल्या बोलण्यातनं. कारण आपण काय बोलतो ह्याच्यापेक्षा आपण कसं बोलतो हे जास्त महत्वाचं असतं. So I'm sharing a screen. So it's yin and yang, मेटा मॉडेल आणि मेल्टन मॉडेल. नावामध्ये सध्या आपण जाऊया नको, पण कशा या दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ॲज युअर रोल ॲज अ बिझनेसमन, ॲज अ पॅरेंट. जे कोणी इथे नवीन रिलेशनशिप मध्ये असतील किंवा somebody who is been parent for a long time, who is going through rough parenting for a teenage daughter or a son. I have a 15-year-old daughter, so I know how it goes, right? So it's for everybody. Let's see. Myself, Seema Desai Nair. I'm an NLP and Gestalt certified counselor and motivational speaker. Entrepreneur आहे मी 15 वर्ष. सो बिझनेस मधले बारकावे, जेव्हा वर खाली आपला बिझनेस होतो तेव्हा आपली मानसिकता कशी बदलते आणि त्याच्यातनं आपले जास्त चॅलेंजेस कसे येतात ह्याचा कुठेतरी मी स्व अनुभव घेतलेला आहे आणि म्हणूनच आय चोज दिस. सो टुडे आय एम हिअर बिकॉज ऑफ माय चॉईस दॅट आय वुड लाईक टू शेअर माय एक्सपिरियन्सेस. ओके, सो एनीबडी, आपण इथे काय बघतोय? क्विक आन्सर्स टू द क्वेश्चन. एज आय सेड, थोडंसं इंटरॅक्टिव्ह करूया. Surprise, right? Anybody else? She might be afraid of something. Afraid. Shock. Okay. Anything else? मजा आहे ना, म्हणजे जेवढी लोक आहेत ना तेवढे व्ह्यूज असणार, बरोबर? Accident. या, सो जेवढी लोक आहेत ना तेवढे व्ह्यूज आहेत. कारण काय माहितीये ना, आपलं वय ह्याला कारणीभूत आहे. कसं आपण जसे मोठे होतो ना तसं आपण एक, अरे हे म्हणजे हे असं, ते म्हणजे ते तसं. हा पिक्चर जेव्हा 4 वर्षाच्या एका मुलाला दाखवला गेला, तो मुलगा काय म्हणाला माहितीये का? पिंक टी शर्ट, तिचं तोंड उघड आहे, तिचे डोळे मोठे आहेत. शॉक, सरप्राईज या गोष्टी आपण त्याला लावलेल्या आहेत. अग्री? आणि दॅट डिपेंड्स अपॉन आपली प्रोग्रॅमिंग. हे जे म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंगला मी नेहमी म्हणते न्यूरो लिंग्विस्टिक रिप्रोग्रॅमिंग करायची गरज आहे. आणि तेव्हा मी त्या मुलाला 4 वर्षाच्या परत विचारलं, तरी पण सांग ना तुला काय वाटतं? नाही, मला वाटतं ना तिला पाठवून कुत्रा चावलाय. द पॉइंट आय एम मेकिंग हिअर, जेवढी लोक तेवढे त्यांचे एक्सपिरियन्स. सो ऍक्च्युली काय झालंय ते राहिलं बाजूला, आपण आपल्या कल्पनांनी इथे गोष्टी डील करायला लागतो. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे एक वेंडर येतो, त्याचं गेल्या वेळेला काहीतरी प्रॉब्लेम झालाय, आपण ब्लॉक करतो मेंटॅलिटी की नाही, मला ह्याच्याबरोबर बिझनेस द्यायचा नाहीये. का? Can we give him another chance? Because what happened once can be one of the things. Are we blocking the opportunities by blocking the new experiences? That is NLP about. NLP is about creating the experiences for yourself, the new experiences, which in turn will give you new avenues. Interesting? Yeah, you all with me? Great. सो आपण काय पाहतो आणि आपण काय समजतो या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि आजपासून लेट्स थिंक की आपण काय पाहतोय आणि आपण काय बघतो आहे ते. ओके, किती जणांच्या मुलांबरोबर, किती जणांच्या स्पाउसेस बरोबर, किती जणांच्या कोवर्कर्स बरोबर खूप भांडणं होतात, तंटे होतात, मिसअंडरस्टँडिंग होतं, कारण आपण नदीच्या 2 वेगवेगळ्या किनाऱ्यावर उभे आहोत. मला जे W दिसतोय, समोरच्याला M दिसतोय. आणि द प्रॉब्लेम इज नॉट दॅट, द प्रॉब्लेम इज वी आर नॉट एबल टू एक्सेप्ट की प्रत्येकाचं मॉडेल ऑफ द वर्ल्ड वेगळं आहे. वी आर नॉट सेइंग दॅट वी हॅव टू एक्सेप्ट वॉट एव्हर इज सेइंग ऑन द पॉइंट बॅक. व्हॉट वी हॅव टू डू इफ दॅट रिलेशन, दॅट सेल्स or that client is important to you, you need to go to his model of the world, say accept, acknowledge and appreciate. Yes, अरे बरोबर आहे यार, इकडून तर M दिसतंय. Just come with me. Take him to your model of the world and say, oh, see, इकडून W दिसतोय की नाही. The problem is not that you are not able to sell, you are not able to communicate. The problem is you are saying that he is wrong and you are right. Maybe the person in front is equally right with his model of the world. The amazing way is create a rapport. Rapport building is one of the amazing aspects of sales building.
तुम्ही सगळे सेल्समध्ये आहात, तुम्हाला माहिती आहे हाऊ इम्पॉर्टंट इट इज रॅपो. पण रॅपो फक्त सेल्समध्ये इम्पॉर्टंट आहे का? नाही. तो इथेही इम्पॉर्टंट आहे जेव्हा मी तुमच्या सगळ्यांबरोबर बोलते, बाय माय कम्युनिकेशन, बाय माय बॉडी लँग्वेज. तो तिथे घरातही इम्पॉर्टंट आहे, जेव्हा तुम्हाला असं वाटतं अरे 20 वर्ष झाली आहे लग्नाला, आता काय गरज आहे रॅपोची, तिथे मला जास्त गरज आहे, नाही का? आणि जेव्हा घरात सगळं नीट असतं ना, तेव्हा आपोआप बिझनेस नीट चालतो. आय थिंक ऑल ऑफ यू विल अग्री विथ दॅट, राईट? सो इट्स ऑल अबाउट क्रिएटिंग युअर माइंडसेट which will say that it's okay, I'm different, somebody else is different, I'm going to accept the model of the world. ओके, सो NLPच्या खूप हिस्ट्रीमध्ये मी जात नाहीये, पण खूप सांगायला आवडेल की खूप ह्याच्यावरती रिसर्च झाला आहे. ओके, 1970 वाय NLP इज सो पॉप्युलर, बिकॉज त्याच्यावर एक्सटेन्सिव्ह रिसर्च झालं आहे, सध्या चालू आहे, अँड इट इज युज्ड इन ऑलमोस्ट ऑल फील्ड्स ऑफ द लाईफ. ओके, सो फ्रिट्ज पर्ल, जॉन ग्रिंडर, रिचर्ड बँडलर या सगळ्यांनी जे काही NLPचं कॉन्ट्रीब्युशन केलं, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आस्पेक्ट आहे तो म्हणजे मिल्टन मॉडेल आणि मेटा मॉडेल, ज्याचं आपण आज फक्त म्हणतात ना एक थोडंसं आयडिया घेणार आहोत. ओके, सो सक्सेसफुल आणि नॉट सो सक्सेसफुल लोकांमध्ये काय फरक, कोणी सांगू शकतं? आय विल नेव्हर से फेलियर. पीपल आर सक्सेसफुल. इट्स मे बी the way they see it is a failure. It's the approach which make that them failure. If I am working hard and maybe I am not able to reach my goal, it is okay, right? So can anybody tell me one difference between successful and not so successful person? It's all about attitude, right, and self perception. Right, very good, very good. And how do we do that? Okay, so काही गोष्टी आपण स्वतःमध्ये असतात, ओरिजिनलीच मी पॉझिटिव्ह आहे, पण काही गोष्टींवर आपण काम करू शकतो, बरोबर? जसं मी म्हटलं की नेटवर्किंग साठी 7:30 वाजताला मी कदाचित रोज उठत नाही, पण आज मी उठले बिकॉज इट्स आउटकम ओरिएंटेशन. मला ह्याच्यावर काम करायचं आहे. सो NLP या 3 बेसिक स्टेजेसवर त्याचं प्रोग्रामिंग झालेलं आहे. एक तर मॉडेलिंग सक्सेस. एखादा सक्सेसफुल, मला बिल गेट्स सारखं व्हायचं आहे, म्हणजे त्याच्यासारखे कपडे घालायचे नाहीये, म्हणजे त्याच्यासारख्या आलिशान बंगलोत राहायचं नाहीये, मला त्याची मानसिकता अवलंबायची आहे. दॅट्स कॉल्ड मॉडेलिंग. ओके, सो एखादी गोष्ट एकाने केलेली असते तेव्हा आपण ते कसं मॉडेल करू शकतो. प्रॉब्लेम सॉल्विंग. कोणाला वाटतं की आयुष्यात कोणालाच इथे प्रॉब्लेम नाही आहेत? आय मीन कोरोना व्हायरस हॅज गिव्हन अस दी मोस्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ लाईफ की वी आर ऑल ऑन द सेम बोट. Whether is Mukesh Ambani to a normal kirana shop wala person, because everybody is facing the same challenges. Agree? Now people have taken it as an opportunity and some people have taken it as a challenges. Why? Just because त्यांची मानसिकता तशी आहे, आणि ज्यांनी हे चॅलेंजेस म्हणून घेतली आहे त्यांची ती प्रॉब्लेम सॉल्विंग कॅपॅसिटी विल ऑल्सो डिसाइड हाऊ सक्सेसफुल दे आर. And third is achieving excellence. Why is human being is excellent in all the other animals? Any answers? आपण बाकीच्या प्राण्यांपेक्षा कसे एक्सलंट आहोत? Anybody? In terms of thinking. Right. And I completely agree, Sachin sir, but you know where it all started? Human beings and monkeys have the thumb which come towards your wrist. All the other animals, they cannot do this. This is actually the reason why we excel ourselves, because ह्याच्यामुळे आपण दगड घासू शकलो, ऊर्जा निर्माण करू शकलो, बरोबर? नंतर आपण काहीतरी फेकून शिकार करू शकलो, काहीतरी फेकून कम्युनिकेट करू शकलो. दिस इज द जिस्ट. आता हे कळण्यासाठी पण आपलं जे ब्रेन आहे त्याचं वर्किंग आहे. द डिफरन्स विच मेक्स द डिफरन्स makes you whether you are successful or not so successful. I hope everybody will agree. NLP चे फायदे फ्रॉम पर्सनल टू प्रोफेशनल इमेन्स फायदे आहेत. त्याच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये मी जाणार नाही, पण इथे ऍज अ एंटरप्रेनर डेफिनेटली लिडरशिप, स्वव्यवस्थापन, आपण कधीच टाइम मॅनेजमेंट करत नाही, आपण त्या टाइम मध्ये स्वतःला मॅनेज करतो असं एक बिलीफ आहे आणि त्याच्यावर आपण काम करतो. रॅपो बिल्डिंग, क्लॅरिटी ऑफ थॉट्स. मला काय हवं? इथे तुम्ही आलात 7:30 वाजता सकाळी, मला काय हवंय?
मी आज इकडे माझं प्रेझेंटेशन करते, व्हॉट इज माय आउटकम. इफ द आउटकम इज क्लिअर, ऑल दी अदर जे म्हणतात ना कॉबवेब जमा होतात ना आयुष्यातले, ते आपोआप सॉर्ट होतात, बिकॉज यू आर क्लिअर ऍज इन व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट फॉर युअर सेल्फ. राईट. फ्लेक्झिबिलिटी किती महत्वाची आहे. फ्लेक्झिबिलिटी, मला इथून पुण्याला जायचंय आणि आज ट्रेन चालत नाहीये, तर मी कारने पण जाऊ शकते, मी फ्लाईटने पण घेऊ शकते. जर मी म्हटलं की नाही मी कधी ना ट्रेन शिवाय गेलेच नाहीये, तर मी पोहोचू शकेन का नाही. ऍज अ एंटरप्रेनर आर वी फ्लेक्झिबल इनफ टू टेक दोज चान्सेस इन लाईफ जे आपण आतापर्यंत कधीच केलं नाहीये. व्यक्तिमत्व विकास, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कसं, ऍज आय सेड, काय बोलायचं नाही ते कसं बोलायचं. कोणाचं तरी आपल्याला पटत नाहीये, अरे काहीतरी काय बोलतो ह्याच्यापेक्षा ओके आय अंडरस्टँड सर, पण माझा व्ह्यू पण ऐकून घ्याल का तुम्ही, असं बोलल्यानंतर समोरचा ऐकणारच तुमचं, ही गॅरंटी आहे, कारण रॅपो बिल्ड झालेला आहे. मग ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला काही काही लोकांमध्ये ओरिजिनली असतात आणि काही काही लोकांमध्ये त्या गोष्टीला आपल्याला काम करावं लागतं. राईट. सो NLPचे इमेन्स नंबर ऑफ फायदे आहेत, आपण त्याच्या सगळ्या डिटेलमध्ये नाही जात आहोत. सो न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, ह्याच्यामध्ये आज आपण फक्त लिंग्विस्टिक म्हणजे लँग्वेज, आणि आपण स्वतःशी काय बोलतो आणि आपण दुसऱ्यांशी काय बोलतो, कारण भाषा ही अनुभवाला प्रकट करते. बरोबर. भाषेचं स्वतः काहीही महत्व नाहीये जर तुम्ही अनुभव त्याच्यातनं प्रकट नाही करू शकला. आणि हे अनुभव प्रकट करणं म्हणजे तुम्ही म्हणाल बिझनेसमध्ये या सगळ्याची काय गरज आहे. बिझनेसमध्ये पण तुम्ही आयुष्यातले अनुभवच प्रकट करत आहात. तुमच्या कालच्या अनुभवावरनं तुमचा आजचा बिझनेस काय आहे, तुमच्या कालच्या माइंडसेटवरनं तुमचा आजचा माइंडसेट काय आहे, हे सगळं कुठेतरी डिसाइड होत असतं. आणि जर काल माझ्यात एखादी चूक झाली माझ्या बोलण्यातनं, तर मी आज कशी बेटर करू शकतो, मी काय बोललो आणि आज मी कसं बोलायला पाहिजे, हे जर कळलं ना, तर आयुष्यातली अर्धी गुंतागुंत, बिझनेस, पर्सनल लाईफ, प्रोफेशनल लाईफ, हेल्थ, या सगळ्या गोष्टी ना अशा उलगडत जातात. सो आज आपण बाकीच्या डिटेल्स मध्ये न जाता लिंग्विस्टिक पॅटर्न, काय बोलायचं, कसं बोलायचं, दॅट इज अबाउट मेटा मॉडेल. ग्रेट. यू ऑल आर विथ मी हिअर. Okay, you're liking the concept? Yes. Great. Okay, so the NLP meta model, तो आईसबर्ग आहे ना, तो खाली जास्त मोठा आहे, वरती दिसते ते खूप थोडंस आहे. बरोबर. आणि आपण हा विचारच नाही करता, आपण जे बघतो तेच जसं दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं असं जे आपण म्हणतो ते कुठेतरी खरं का असतं, कारण जे दिसतंय ना त्याला आपण आपले कुठेतरी फिल्टर्स लावलेले आहेत. सो एक घटना घडते. ओके. एक घटना घडते आणि जसा एक्वागार्ड मध्ये फिल्टर आहे ना, आणि फिल्टर करून पाणी येतं, तसं आपल्या डोक्यामध्ये आपण डिलीट, डिस्टॉर्ट आणि जनरलाइज इन्फॉर्मेशन करतो. फॉर एक्झाम्पल, ऐका आता तुमच्या बाजूला पंख्याचा आवाज कसा चालू आहे. ऐका आता तुमच्या बाजूला खिडकीतनं काहीतरी ऐकायला येत आहे का. आतापर्यंत तुम्हाला ऐकायला येत नव्हतं, कारण तुम्ही डिसाईड केलेलं मी इथे फोकस करणार. सो डिलीट करणं इन्फॉर्मेशन ही खूप महत्वाचं आहे. जग आपल्याला एवढी इन्फॉर्मेशन देत आहे, गुगल किती इन्फॉर्मेशन आहे, पण ती सगळीच इन्फॉर्मेशन तुम्ही ठेवू शकता का. नाही. जेवढी इन्फॉर्मेशन आपल्याला पाहिजे तेवढीच आपण घेतो. सो डिलीट, डिस्टॉर्ट करतं इन्फॉर्मेशन ब्रेन. फॉर एक्झाम्पल, एक मुलगा एका मुलीला रेड रोज देतो. प्लीज टेल मी कहाणी का नेक्स्ट हाफ. टेल मी द एनालिसिस ऑफ द स्टोरी. तिला तो प्रपोज करतोय. वेट. व्हेरी नाइस, कारण आपण तेच बघतो हिंदी मूवी में अक्सर यही होता है. तिला तो फूल विकतोय. फुल विकतोय. बघा दुसरा पर्स्पेक्टिव्ह आला. व्हेरी गुड. चला म्हणजे NLP वर्क करायला लागले. आय टोल्ड यू व्हॉट एव्हर वर्क्स इज NLP. थर्ड पर्स्पेक्टिव्ह, ती आजारी असेल आणि तिला गेट वेल सूनचे विशेष देत असेल. सुपर अविनाश सर, सुपर. म्हणजे हे तर अगदी म्हणतात ना सुपरच. त्याला थप्पड घ्यायचं असेल. काय म्हणताय सर. सॉरी संतोष सर. त्याला थप्पड घ्यायचं असेल ओके. त्याच्या मित्राचा मेसेज पास करत असेल. वाव. देखा. गायत्री आज अनदर. थँक्यू सो मच गायत्री मॅम. ग्रेट गायत्री मॅडम, ग्रेट. आणि मी तर म्हणते ते ना फुल पडलं असेल तिच्या डोक्यातनं, तो जाऊन धावत येऊन म्हणत मॅडम तुमचं फुल. ओके. आता ही जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन आपण विपर्यास केली, डिस्टॉर्ट केली आपल्या स्वतःच्या अंडरस्टँडिंग प्रमाणे. बरोबर. सामान्यकरण करतो आपण. किती लोक म्हणतात आपल्या मुलांना ऑल पॉलिटिशियनचा चोरा, पॉलिटिक्स मध्ये वगैरे काही जायचं नाही.
बरोबर. आणि म्हणून आता कदाचित वंश परंपरागत जी पॉलिटिक्स मध्ये चालू आहे ते आपल्याला सहन करावं लागतंय, बिकॉज वी आर नॉट एबल टू जनरेट न्यू ब्रीड विच विल गो इन पॉलिटिक्स. म्हणून जेव्हा आपण एखाद्याला म्हणतो की सगळे चोर आहेत पॉलिटिक्स, इज इट राईट थिंग टू आस्क युअर सेल्फ, सगळे तुम्ही जगातल्या सगळ्या पॉलिटिशियनला भेटलायत का? नाही, राईट. सो इट्स अबाउट डिलीटिंग, डिस्टॉर्टिंग अँड जनरलायझिंग इन्फॉर्मेशन. ओके. सो एक घटना घडते, त्याच्यावरती आपण हे 3 फिल्टर्स लावतो, त्याच्यातनं आपण त्याचं अंतर्गत रिप्रेझेंटेशन बनवतो. म्हणजे सगळे पॉलिटिशियन झाले ना की वाईट लोक असतात, यु नो. तुमची बॉडी लँग्वेज चेंज होते, तुमची फिजिओलॉजी चेंज होते, अकॉर्डिंगली तुमची वर्तणूक म्हणजे बिहेवियर चेंज होतं. फॉर एक्झाम्पल, एक क्लायंट आलेला ज्यांनी तुम्हाला गेल्या वेळेस काहीतरी प्रॉब्लेम झालेला किंवा जे काही, what we need to do is we need to take every instant as a different instance, and if there is a new opportunity we need to look at things from a different perspective. कारण कदाचित आता आपण परत डिलीट, डिस्टॉर्ट आणि जनरलाइज फिल्टर लावतो आहोत. It is not about being not careful. We have to be careful. It's just that being aware की आपण कशा प्रकारे या गोष्टी अप्लाय करू शकतो की ज्याच्याद्वारे वी गेट बेटर रिझल्ट. आर वी डुईंग इट पर्पजली? हा आपला स्वभावच झालाय की कधीतरी कोणतरी आल्यानंतर त्याच्याकडे डाऊटने बघायचा किंवा काहीतरी बॅक आधी झालेलं आहे त्याच्यामुळे आपण ते करायचं का? दिस इज नेसेसरी अँड इट्स लॉजिकल ऍट दिस पॉइंट ऑफ टाइम. आणि बाय डुईंग दिस थिंग्स आय थिंक हाऊ द थिंग्स गेट सॉर्टेड इन आवर लाईफ. सो परत मी सांगते की आपण जास्त आज डिटेलमध्ये जाणार नाही आहोत. एक आपण विचार करणार आहोत व्हॉट इज मेटा मॉडेल आणि एक आहे मिल्टन मॉडेल. ठीक आहे. सो मेटा मॉडेल म्हणजे नेमकं काय? मेटा मॉडेल म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न विचारणं. तुमच्याकडे एखादी व्यक्ती आली आणि तुमच्या बरोबर बोलली की ऑल पॉलिटिशियन्स आर चोर. तुम्ही त्याच्याबरोबर गॉसिप मध्ये लागताय, हो बरोबरच आहे यार, सगळेच पॉलिटिशियन चोर आहेत, काय यार कंट्रीमध्येच काय राहिलं नाहीये यार, आय जस्ट वॉन्ट टू लिव्ह दिस कंट्री. ऑर यू आर क्रिएटिंग अ पॉझिटिव्ह पॅटर्न बाय सेइंग आय डोंट थिंक सो वी कॅन से दॅट फॉर ऑल. डू वी नो दॅट ऑल पॉलिटिशियन्स आर लाईक दॅट? बाय डुईंग दिस यू आर क्रिएटिंग अ पॉझिटिव्हिटी. सो मेटा मॉडेल पहिली गोष्ट वी यूज ओनली विथ टॉक्सिक पॅटर्न. काहीतरी चांगलं चालू असेल तर आपल्याला हे यूज करायचं नाहीये. जर कोणीतरी तुम्हाला येऊन बोललं की माय प्रोडक्ट इज गुड अँड इट्स डुईंग एक्स्ट्रीमली वेल आणि मला असं वाटतं ते बेस्ट प्रोडक्ट आहे मार्केटमधनं, यू आर नॉट गोइंग टू आस्क बेस्ट म्हणजे नेमकं काय, कसं काय बेस्ट आहे ते. वी आर नॉट क्रिएटिंग पॅटर्न्स ओके फॉर नॉन निगेटिव्ह कम्युनिकेशन. वी आर क्रिएटिंग पॅटर्न जेव्हा आपल्याला कळतंय की समोरचा क्लायंट ब्रेक होत नाहीये, तो तुमच्याबद्दल काहीतरी टॉक्सिक पॅटर्न किंवा निगेटिव्ह पॅटर्न वापरतोय किंवा इव्हन तुमच्या रिलेशनशिप मध्ये. सगळ्यात महत्वाचं आहे मेटा मॉडेल इज अबाउट क्वेश्चनिंग द टॉक्सिक पॅटर्न विदिन अस. यू अंडरस्टँड कम्प्लिटली? सो इट्स नॉट अबाउट जे चांगलं चालू आहे. प्लीज डोंट फिक्स समथिंग विच इज नॉट ब्रोकन. If things are going good, if somebody doesn't have problem with that thinking, it's okay. We are saying here if that is creating challenges for you in business, in the relationship, then that toxic pattern needs to be addressed. तेव्हा ते प्रश्न कसे विचारायचे हे आपल्याला कळलं पाहिजे. सो ह्या सगळ्या स्लाइड्स मध्ये तुम्ही आधी राईटचं विचार बघणार आणि नंतर लेफ्टचं. सो वी नीड टू अचीव दिस टार्गेट बाय एंड ऑफ दिस इयर. ओके. व्हॉट हॅपन्स इफ वी डोंट? कारण जर कोणीतरी ह्या गोष्टीचा स्ट्रेस घेत असेल तर त्याला हे सांगण्याची गरज आहे की व्हॉट इफ वी डोंट डू दॅट, त्याच्यामुळे काय असणार आहे जे चेंज होणार आहे. ओके. नेक्स्ट वन, यू मेड मी अँग्री. किती जण म्हणतात यू मेड मी अँग्री? अरे अँग्री म्हणजे काय? सो हाऊ डिड आय चोज टू फील यू अँग्री? मी कशा प्रकारे तुला अँग्री केलं? आणि वेन समबडी सेज यू मेड मी अँग्री, आपण काय बोलतो? यू ऑल्सो मेक मी अँग्री. मी काय बोलतोय का तेव्हा? राईट. रादर दॅन दॅट, इफ युअर ऑब्जेक्टिव्ह इज टू गेट द रॅपो, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू क्वेश्चन हाऊ दॅट पर्सन विल गिव्ह यू द राईट आन्सर. म्हणून मेटा मॉडेल इज अचूक प्रश्न विचारण्याची कला. जेव्हा तुमची मैत्रीण तुमच्याकडे येऊन बोलते की मला स्ट्रेस खूप आहे ग बिझनेसमध्ये,
तेव्हा आपण म्हणतो का कशामुळे तुला वाय इज द मोस्ट इम्पॉर्टंट म्हणतात ना एनिमी ऑफ एनी कन्व्हर्सेशन. कारण वाय ने गॉसिप सुरू होतं. सो जेव्हा तुम्ही मैत्रिणीला म्हणता की कसं काय तुझं बिझनेस चॅलेंजिंग आहे, वाय इट इज चॅलेंजिंग, ती तिच्या स्टोरीज सांगणार, एक्सक्युजेस सांगणार आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे एक्सक्युजेस जमा करणार. ओके, हाऊ अबाउट आस्किंग हाऊ कॅन वी बेटर दिस. So for any positive communication, you have to remove why from our dictionary and we have to introduce how. Okay. Third slide मध्ये they said we should be doing better. असं पण कोणीतरी प्रेशर घेऊ शकतं की somebody is saying की you should do better. Parents असं करतात मुलांबरोबर कधी कधी. Who are they? Especially who are these people? Parents बोलतायत ते का peer pressure आहे का बाजूचे बोलतायत, मामी काकी आत्या फोन करून विचारतायत की यू शुड डू बेटर, हा यू शुड गेट गुड मार्क्स, आणि त्याच्यामुळे मुलाला प्रेशर येत आहे का? सो वी शुड गेट प्रिसाइज आन्सर्स फॉर द टॉक्सिक पॅटर्न. हे मेटा मॉडेलचं एक मुख्य इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे. एव्हरीवन लाव्हस ॲट मी, जोकर म्हणतोय ठीक आहे, पण जर माझ्यामुळे कॉम्प्लेक्स निर्माण झाला माझ्यामध्ये ह्याच्यामुळे की यार मी काय बोलू प्रेझेंटेशनला, सगळे माझ्याबरोबर हसतील. ओके, दॅट टाइम यू कॅन आस्क, जे आम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये वापरतो, एव्हरी सिंगल इन द वर्ल्ड इज लाफिंग एट यू. कोणाला तरी तुझं आवडलं असेल ना प्रेझेंटेशन, देन वी नीड टू कॉन्सन्ट्रेट ऑन दॅट, राईट? द कार इज द बेस्ट बाय फॉर युअर मनी. जेव्हा पर्सन इज शोईंग हिम, द सेल्स पर्सन इज शोईंग हिम, आणि मे बी ह्या टाइमला तुम्ही सेल्स पर्सन नाही आहात, तुम्ही तिकडे घ्यायला गेलात कार. दॅट टाइम यू कॅन से whose research says that this is the best car, right? So this will also stop you from going overboard while overbuying things, overdoing things for somebody, because then you are asking how, who, what. Only why is the enemy. Why caters to the gossip. Do we agree? आणि आपण जास्त whyच बोलतो. Why this happened? आणि वाय झाल्यानंतर मग समोरच्याचे एक्सक्युजेस, त्याच्यानंतर आपले एक्सक्युजेस, अँड जस्ट थिंग्स ग्रोज आउट ऑफ द प्रपोर्शन. इट्स ऑलवेज बेटर टू स्टार्ट हाऊ कॅन वी बेटर दिस, व्हॉट इज दॅट वी कॅन डू. इन द नेक्स्ट वन वी आर सेइंग एशियन्स वर्क हार्ड. विच एशियन्स? आता एशियन्स एवढी मोठी कम्युनिटी आहे, त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली विच एशियन्स वर्क सो हार्ड. हे एक्झाम्पल द्यायचं तुम्हाला उदाहरण फॉर द सिम्पल रिझन, वी शुड नो की जर कोणी निगेटिव्हली काहीतरी बोलत असेल किंवा एखादी पॉइंट करत असेल, इट इज ऑलवेज इम्पॉर्टंट टू क्वेश्चन हाऊ, व्हॉट, हुज अँड नॉट वाय. वाय वी नीड टू कीप फ्रॉम our dictionary, outside our dictionary. It's not why, it's how. Because why caters to gossip and non-productive things, and how caters to actually giving you empowerment in that particular aspect. Are you all with me? Any problems still here? Yes. Okay, great. How is it going? गुड. Great. फॅन्टॅस्टिक. Thank you. So परत मी सांगते की इट्स नॉट अबाउट द नेम्स. डिलिशन, डिस्टॉर्शन अँड जनरलायझेशन या 3 गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये आपण कसं, जनरलायझेशन इज रूल. आय फील मुली 7च्या आत घरात आल्या पाहिजेत. आय फील, ओके, इट्स माय रूल. हु एम आय इन दिस एंटायर वर्ल्ड टू मेक दिस रूल फॉर समबडी, इजंट इट? व्हॉट इज माय एक्झिस्टन्स? सो who question can be asked in certain way. Okay, some people say that I cannot do this. What make you feel that you cannot do this? Is there somebody else has done that? जसं मला सायकलिंग, प्लीज हसू नका, मी वयाच्या 40व्या वर्षी सायकलिंग शिकलेले आहे. तोपर्यंत मला वाटत होतं की 40व्या वर्षी नाही केलं पाहिजे. सो तेव्हा कोणीतरी मला विचारलं की कोणीतरी 40व्या वर्षी आणखी शिकलं आहे का? आय सेड येस. देन डेफिनेटली आय कॅन डू इट. So sometimes these patterns are very empowering when you ask who. Is there somebody who has done it? Okay. Universal quantifier जे आपण म्हणतो की people never listen to me. कधीच तुमचं कोणीच ऐकलं नाहीये का?
अशा गोष्टी आपल्याला ना कॉन्फिडन्स बिल्डिंगसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जेव्हा आपण समोरच्याला कोणीच नाही केलं का, कधीच नाही केलं का, हाऊ कॅन यू से दॅट, हाऊ इज दॅट वी कॅन वर्क ऑन इट, आपण समोरच्याला एम्पावर करतो. आणि एम्पावर होणं कोणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडतं, राईट? एव्हरीबडी वॉन्ट्स टू बी एम्पावर्ड. मग तो तुमचा क्लायंट असू दे, तुमचं स्पाउस असू दे, तुमची मुलं असू दे, तुमचा फ्रेंड असू दे. This adds an additional dimension to your personality, which works subconsciously so as to so की उद्या प्रेझेंटेशनला येताना तुम्हाला विचारच करायची गरज नाही पडणार आहे की मी प्रेझेंटेशन कसं करणार आहे, बिकॉज यू आर डुईंग इट फॉर युअर सेल्फ अँड यू नो दॅट कोणाला तरी नाही आवडणार आहे आणि कोणाला तरी ते आवडणार आहे, बिकॉज यू आर डुईंग युअर 100%. ओनली दॅट इज द थिंग विच इज इम्पॉर्टंट, राईट? ग्रेट. जे डिस्टॉर्शन आहे ना, जे आपण आता रोजची जी स्टोरी सांगितली, सगळ्या ऍड्स ना ते यूज करतात. ओके, लक्स मेरे सौंदर्य का राज. आता ऐश्वर्या रायच्या जीन्स मध्ये ते आहे, बरोबर, पण शी सेज दॅट लक्स इज सौंदर्य का राज. ह्या गोष्टी आपण आपल्या ऍडव्हर्टायझिंग साठी यूज करतो किंवा करू शकतो, वेर वी से की ह्याचा अर्थ हा. दिस इज ऑल्सो हाऊ यू कॅन इम्प्रेस पीपल, राईट? सो एका पोझिशन मध्ये तुम्ही कस्टमर आहात, एका पोझिशन मध्ये तुम्ही काहीतरी सेल करत आहात, तेव्हा तुम्ही कसं बोलायचं. आणि बिलीव्ह मी, इट्स ऑल अबाउट चॉईस. द मोर फ्लेक्झिबल यू आर, यू कॅन स्विच युअर चॉईसेस जस्ट लाईक दॅट, राईट? बूस्ट इज अ सिक्रेट ऑफ माय एनर्जी असं सचिन तेंडुलकर म्हणतो. खरं तो पिते की नाही माहित नाही आपल्याला, राईट? बट दिस इज हाऊ पीपल delete the information which is not important, distort the information, and accordingly we can make use of all of this in our presentations, in our self speech and things like that, right? So फक्त एक आणखी इन्फॉर्मेशन एक्झाम्पल घेते मी. राजू did not pick up my call because he hates me. काय संबंध? Does that picking somebody your phone is a criteria of somebody hating you or loving you? If no, then why are you even communicating? आणि जेव्हा तुम्ही असं बोलताना तुम्ही स्वतःचं इम्प्रेशन क्रिएट करता. So when whatever you are saying, it is very, very, very important. What are you saying and how are you saying about it? And if you don't mean it, let's not say it, because as an entrepreneur, you are creating your likability. आणि तुम्ही काय बोलताय ना ह्याच्याकडे लोकांचं लक्ष आहे. काही लोक तुम्हाला खूप आवडतात, काही लोक तुम्हाला आवडत नाहीत, नॉट बिकॉज दे आर नॉट डुईंग देअर वर्क राईट, इज बिकॉज त्यांचं लँग्वेज पॅटर्न तुमच्या सबकॉन्शियसला हिट करताय. आर यू दोज पीपल? तुमच्या लँग्वेज पॅटर्नमुळे कोणाचं तरी सबकॉन्शियस हिट होत असेल तर तुम्हाला बिझनेस यायला आयदर लेट होतो किंवा तुम्हाला बिझनेस मिळत नाही. आणि तुम्ही विचार करता माझं प्रॉडक्ट तर एवढं चांगलं आहे. प्रॉडक्ट इज वन, यू नीड टू क्रिएट मॅजिक विथ दॅट प्रॉडक्ट. प्रॉडक्ट सगळ्यांकडे आहे, पण व्हॉट इज दॅट यू गिव्ह फॉर दॅट पर्सन वेर ही फील्स मॅजिकल अबाउट दॅट मोमेंट. आणि दॅट मॅजिक कम्स विथ युअर टॉक, विथ युअर कंटेंट, विथ what is that you are putting as words. म्हणून linguistic pattern is the most important aspect. Even if you are a customer or you are a seller, whether you are a mother, whether you are a wife, linguistic pattern or a language, भाषा आणि भाषांची जादू हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. I hope you all are here with me. So आजपासून as a friend, if I can say something, sorry. आपण विचारायचंय कोण, कसं. नेहमीच सगळं तुझ्याबद्दल असं बोलतात, नाही ग, नेहमी नाही बोलत. तुम्हाला असं कसं वाटलं? एखादा प्रोडक्ट क्लायंट तुम्हाला म्हणतो की न, ओके, माझंच एक्झाम्पल घेते की NLP जर एवढं सक्सेसफुल आहे तर त्याचा युजेस सगळीकडे का होत नाही? तेव्हा मी विचारते, सगळीकडे होत नाही, हा डेटा तुम्हाला कुठे मिळाला? बरोबर. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुमचं जे मॅप ऑफ द वर्ल्ड आहे, तुम्ही समोरच्याला एका प्रकारे सांगा की प्लीज सांगा मला तुम्हाला हा डेटा कुठे मिळाला, आणि मग तुम्ही पण रेडी ठेवा तुमचा डेटा शेअर करायला. तुझ्या प्रोडक्ट पेक्षा ते प्रोडक्ट चांगलं आहे, तुझी एवढी कॉस्ट का आहे? ओके, काय कॉस्ट आहे त्यांची? ओके, आणि त्याच्यामध्ये मी माझ्या ह्या सर्व्हिसेस पण देते. मी NLP मराठी देते, त्याच्यातनं मी माझे एक्सपिरियन्सेस शेअर करते, राईट? सो इट इज ऑलवेज अबाउट आस्किंग की तुम्ही असं केलं तर काय होईल, आपण असं करूया का,
आपण असं केलं तर काय होऊ शकतं सर, गेल्या वेळेस जो प्रॉब्लेम आलेला आपल्या डील मध्ये, यावेळेस मी एक वेगळ्या प्रकारे ट्राय केलं तर चालेल का? अशा प्रकारे जास्तीत जास्त कम्युनिकेशन पॅटर्न आपण जसं यूज करू ना, आपलं सेल्फ प्रेझेंटेशन, रॅपो बिल्डिंग फ्लॉलेस होतं. आणि सगळ्यात जास्त ह्याचा इफेक्ट होतो कुठे ना, तर त्या सगळ्या एरियाज मध्ये वेअर यू आर लुकिंग आउट अ ब्रेक थ्रू. लेट बी रिलेशनशिप्स, पॅरेंटिंग, अंडरस्टँडिंग युअर टीम मोटिवेशन साठी ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, ग्रेट. सो मेटा मॉडेलला आपल्याला मेटा मॉन्स्टर करायचं नाहीये. म्हणजे ऍज आय सेड, कोणीतरी पॉझिटिव्हली येतोय आणि विचारते मला तुमचं प्रोडक्ट आवडतंय, का आवडतं तुम्हाला माझं प्रोडक्ट? नो, बिकॉज कोणाला तरी तुमचं प्रोडक्ट आवडतंय ऑलरेडी, राईट? सो इट्स नॉट अबाउट आस्किंग क्वेश्चन्स फॉर पॉझिटिव्ह थिंग्स. सो कोणाचं तरी मॉडेल ऑफ द वर्ल्ड चांगलं आहे, इट इज ओके. If you feel that is creating problem for your rapport, it's not giving you business, or it is creating that person a problem in his whatever he is, तुमची टीम असेल, तुमचा सेल्स पर्सन असेल जो असं काहीतरी विचार करतोय की आपण नाही करू शकत, तेव्हा तुम्ही विचारू शकता तुला असं का वाटतंय, आपण असं केल्यानंतर काय करू शकतो, नॉट वाय. तुला कशामुळे हे वाटतंय, एक्सपिरियन्स सांग आणि आपण आता त्याच्यावरती कसं काय आउटकम करू शकतो. सो पॉझिटिव्ह आउटकम हे खूप महत्वाचं आहे ह्याच्यामध्ये. डिलीटिंग टॉक्सिक पॅटर्न हा ह्याचा एम आहे. रॅपो बिल्डिंग हे ह्याचं विजन आहे. क्रिएटिंग मोर चॉईसेस हे ह्याचं मिशन आहे. आणि मेल्टिंग द रिजिड ब्लॉक ही ह्याची मॅजिक आहे. इफ यू हॅव blocks in your mind, मी हे करू शकत नाही, this is the way, and I can tell you from a personal examples or in experiences, this works like wonders because you are working on yourself and your म्हणजे मानसिकता आपण जे म्हणतो, आणि इट क्रिएट्स अ न्यू टेरिटरी. बिकॉज आता तुमचा मॅप ऑफ द वर्ल्ड आहे, पण मी आता गायत्रीचा पण मॅप ऑफ द वर्ल्ड समजते, आता मी कल्पाचा पण मॅप ऑफ द वर्ल्ड समजते, आता मी संतोष सरांचा पण मॅप ऑफ द वर्ल्ड समजते, संजय सरांचा पण मॅप ऑफ द वर्ल्ड समजते. विचार करा माझी टेरिटरी किती मोठी झाली, राईट? दिस इज हाऊ वी थिंक. आता मी एक गोष्ट बोलणार आहे. किती टाइम अप? It's time up. Okay. Minter, you can, to finish. Okay, I will just finish with one thing. Thank you so much, Kalpa ma'am. Okay, so now meta model आपण कळलं. आता Milton model. You probably know about NLP that it is life changing. I'm sure being in business fertility, you have been exposed to miracles of the art and science of success. We all know businesses are going to boom after this pandemic, don't we? And we all know that to continue making our magic work in the world of business, we need to empower ourselves with best of the skills. मी अर्धाच पॅराग्राफ बोललाय, पण ह्या पॅराग्राफ मधनं तुम्हाला कळत असेल दिस इज अबाउट वेग किंवा मोटिवेशनल स्पीचेस. So it is very important to go in details like meta model. It is also sometimes create magic with your words like Milton model. Osho, all the politicians, all the motivational speaker, what they speak, they create a trance. So with Milton model, you create a trance. With meta model, you disassociate that trance. आणि या दोन्ही गोष्टी आपल्याला ऍज अ एंटरप्रेनर इन सेल्स, इन रिलेशनशिप्स आर व्हेरी 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 इम्पॉर्टंट, प्रोव्हाइडेड यू नो हाऊ टू यूज देम. सो मेटा मॉडेल इज यूज टू अनफोल्ड और अनलॉक समोरचा माणूस. मिल्टन मॉडेल इज यूज बेस्ट फॉर अ सेल्फ टॉक. आय एम गुड, आय एम द बेस्ट पर्सन ऑन द अर्थ, राईट? तेव्हा यू आर नॉट गोइंग टू आस्क हू सेड दॅट. The best way to motivate yourself is a Milton model, and the best way to unlock the person in front is the meta model. So from today, one takeaway, all the friends, it's not why, it's how. Because why creates gossip and how creates possibility. How is that we can make this, platform more successful, MBC more successful, rather than why, whatever happened in past, right? So these are some of my programs, which anyways I will be sometimes talking later. So thank you so much for that one extra minute. And as I say, I can go on and on and on. But once again, Thank you. any question? So much, Seema.
अँड सीमा मॅडमचे खूपसे प्रोग्राम चालतात. वी कॅन ऑलवेज आय कॅन शेअर हर नंबर ॲज वेल ॲज हर साईट अँड विथ ऑल ऑफ यू, आणि मग तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता इफ यू वॉन्ट टू नो मोर अबाउट दिस कन्सेप्ट.